नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। सऊदी का बहुचर्चित मर्डर केस हाजी सरवर शेख, जिसकी 2 दिन पहले बिनबा गेट परिसर के शाही दरबार रेस्टोरेंट में फायरिंग के दौरान मौत हुई थी, उसमें अब पुलिस ने बड़ा खुलासा किया है। उन्होंने कहा कि नागपुर से उस हमले में 3 व्यक्ति शामिल थे, जो कि नागपुर के नंदनवन इलाके के निवासी हैं। उनमें से एक मुख्य 5 आरोपियों को हथियार सप्लाई कर रहा था, वही दूसरा आरोपी सुरेंद्र कुमार रामपति यादव और तीसरा दादाराव बिगड़े हैं, जिन्हें नंदनवन पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आपल्याला सर्वांना माहिती आहे की घुगुस गाव में जो आरोपी शेख हाजी आहे त्याच्या काल मृत्यू झालेली होती। ते 5 लोकांनी त्यांना मिळून ते घटनेला अंजाम दिलेला होता। त्याच्यामध्ये जो मुख्य 5 आरोपी ते ऑलरेडी चंद्रपूर पोलीसमध्ये ते सरेंडर झालेले होते। त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली की अजून त्याच्यामध्ये आरोपी आहे। एक आरोपी नंदनवनचे एरियाचा आरोपी आहे, जो त्याने हथियार सप्लाय केलेला आहे। तसेच अजून 2 आरोपी आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी सुरेंद्र यादव, हे क्राइम ब्रांच युनिट 4 के माध्यमातून आपण अटक केलेला आहे आणि त्याच्या या गुन्ह्यामध्ये नक्की रोल निष्पन्न झालेला होता आणि पुढची कारवाईसाठी आपण चंद्रपूर पोलीसचे ताब्यामध्ये देण्यात आलेला आहे। सर, या गुन्ह्यामध्ये मोडस काय समोर आलेला आहे आणि हा आरोपी इथे काय कामधंदे करतो, काय सांगतो? आपल्याला तेही माहिती भेटलेली आहे की आपसी पैसेचा रंजिश होता आणि त्यामुळे ते घटना अंजाम केलेली आहे आणि ते पूर्ण त्याच्यावर वॉच ठेवत होते आणि म्हणून ज्यावेळेस ते हॉटेलमध्ये गेला, ते हॉटेलमध्ये जाऊन ते घटनाला अंजाम देण्यात आलेला आहे।